उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेमध्ये सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। राम मंदिरासाठी आणि काश्मीरचं 370 कलम काढण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता। जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली। अटल बिहारी वाजपेयी यांना जेव्हा केराच्या टोपलीत टाकायला निघाले तेव्हा शिवसेना प्रमुख तुमच्या मदतीला धावले। ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघाला आहात। हे तुमचं हिंदुत्व आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर मंदिराच्या उद्घाटनासाठी रामनवमीपर्यंत थांबला असतात तर काही बिघडलं नसतं, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते। त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितले की उद्धव, मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय। म्हटलं का? चल नहीं, दिल्ली में अब क्या कहूं। म्हटलं क्यों आए तो कहीं डालो ना, आता काय आलत कशाला मग? नाही म्हणे दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नहीं रहे। 2014 साली, म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत। 2012 साली शिवसेना प्रमुख, त्यांना असं वाटतं की आपल्यातून गेले, पण आज सुद्धा बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहेत। पण 2014 साली दिल्लीत हा विचार चालला होता कि अब बाला साहब तो नहीं रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक हैं, उद्धव के साथ जा नहीं सकते। अब समय आया है शिवसेना को खत्म करो, शिवसेना को खत्म करो। अरे इसके आएंगे तो कितने, 5 या 10 सीटें आएंगी, लेकिन तूने तो कमाल किया, तुझे 63 आमदार आले, दिल्ली आता तुला घाबरते। 2014 साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक, काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्याबरोबर वचन दिलं होतं, मला वचन दिलं होतं, ते त्यांनी मोडलं, नाही पाळलं त्यांनी। पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता। जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते 2.5 वर्ष। काय फरक पडला असता? त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल। बरं, यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय? शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच, आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते, अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा, तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे, नक्कीच आहे, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं। तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं। आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुणगे आयाराम भरलेले आहेत, भ्रष्टाचारी, मगाशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय, 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1000 कोटींचा घोटाळा, हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी, हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले। मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही? आमच्या नेत्यांवरती, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात। बरं, धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक। एवढे आमची सत्ता बघतो, तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा। पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो, हे त्या यंत्रणावाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं। भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता, भेकड जनता पार्टी, भेकडांची पार्टी आहे। एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही,
नेता तर कोणी देऊच शकत नाही, भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात. आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी. हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत. देश के लिए मन की बात आणि गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष फिरताय? गुजरात आमचा सुद्धा आहे. आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, हिंदू म्हणून राहत आहेत. मी काल तिकडे गेलो, देवळाली बघितली, भगूर बघितलं, नाशिक बघितलं. अनेक आहेत आपल्याकडे गुजराती आहेत, मुंबईमध्ये आहेत, देशभर पसरलेले आहेत. पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना, ते हिंदूंमध्ये विष कालवतात, ते घातक आहे. कितीही नीच लोक आहेत की वापर करून कसे फेकतायत. झालं, देवेंद्रांना फेकलं, मिंद्यांना फेकतील, शिवराजांना फेकलं, तिकडे वसुंधराजेंना फेकलं, छत्तीसगडमध्ये त्यांच्या आणखीन कोणाला फेकलं. मला आता भीती वाटते, योगी जी आप संभालो. मैं आपको सलाह नहीं दे रहा हूं और आपको मेरी सलाह मानने की आवश्यकता भी नहीं. पण ज्यांना जे त्यांना असं वाटतं की हे माझे प्रतिस्पर्धी होऊ शकतात, त्यांना आजपर्यंत भाजप संपवत आलेला आहे. योगीजी आपका पद संभालो. कारण उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात. उद्या खासदार निवडून आल्यानंतर काहीतरी असं प्रकरण काढतील की योगीजींना सुद्धा काढून टाकतील. या सगळ्या गोष्टी बघत बघत जात असताना आपण नुसतं काय हाताची घडी तोंडावर बोट म्हणून गप्प बसणार आहात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.